हॅलो हॅलो. बरं, आज आपण सगळे जमलोय ते थोडं इनफॉर्मल, थोडं पर्सनल बोलायला. सौरभ सरांनी तुम्हाला कल्पना दिली असेलच आणि तुम्ही सगळे तयारीने आला असाल. बरं, आता गेली 2 वर्ष आपण सगळेच वर्क फ्रॉम होम करतोय. त्यामुळे घरच्यांपासून लांब राहण्याची, 8-8:30ला घर सोडण्याची आपली सगळ्यांची सवय मोडली, बरोबर? तर आता ऑफिसला आल्यावर तुम्ही सगळेच घरचं काहीतरी मिस करत असाल, हो की नाही? हो मॅडम, म्हणजे मला ना लॉकडाऊन मध्ये बाळ झालं, त्याच्यामुळे बाळाच्या अशा सगळ्या गोष्टी मध्ये मध्ये येण्याची सवय लागली होती. म्हणजे इथे डायपर, तिकडे बेबी पावडर. आता ना ऑफिसचे 8 तास फार जास्त वाटतं तो. अरे मग असं करूया का, आपण इथे ना दोऱ्या बांधून घेऊया, म्हणजे लंगोट लटकवता येतील. मॅम, माझ्या घरी टेबल खुर्ची नाहीये, त्यामुळे मला बाल्कनीमध्ये बसायची सवय झाली होती. खूप मस्त वाटायचं. अरे वा, मग आपण एक काम करू, काही इंडोर प्लांट्स लावून घेऊ, म्हणजे निसर्गाच्या जवळ जाणारा डेकोर करता येईल, हो की नाही? मला ना दुपारी झोपायची सवय लागली होती. अरे असं दाखवू नका जसं काय कोणी कधी वामकुक्ष घेतलीच नाही. पुणेकर आणि दुपारची झोप, कोणी कितीही विनोद करू देत, आपल्याला आपली झोप प्रिय आहे. तर आपण एक काम करू, तुमच्या खुर्चीलाच एक छोटीशी उशी करून घेऊ, म्हणजे तुम्ही ती टेबलवर ठेवून त्यावर डोकं टेकू शकता आणि दुपारची एक 20 मिनिटाची झोप काढू शकता. आम्ही ना व्हिडिओ कॉल खूप मिस करतोय. हो ना, कॅमेरा ऑफ करून कोणाकडेही बघत बसता येतं ना. मला मात्र अबरचबर घ्यायची सवय लागली आहे. तशी काही सोय झाली तर आपण एक काम करूया, एक पॅन्ट्री तयार करूया. आता त्या पॅन्ट्रीमध्ये फळं ठेवायची की तळलेले पदार्थ, हे तुम्ही ठरवा. थोडक्यात काय, कोणी आपल्या बाळाला मिस करतंय, कोणी आईच्या हातचे पदार्थ मिस करतंय, कोणी झोप, कोणी बायकोच्या हातचा चहा. तुमचं घर आणि घरची माणसं मिस करताय, तुम्ही तुमच्या कुटुंबाला मिस करताय. दादा, तुम्ही सांगा, तुम्हाला कोणाची आठवण आली? पगाराचे. भीती वाटत होती हो, परत बोलवतील नाही बोलवतील, काही कळायला मार्ग नव्हता. डोळ्यासमोर सगळा अंधार होता. वर्क फ्रॉम होम ही आपल्यासारख्यांसाठी जंगल होती, पण दादांसारखे लोक खरंच पोळले गेले. गाडीतून फिरणाऱ्या, फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या या आतून किती संवेदनशील आहेत रे पट्या. दादा, जोपर्यंत या कुटुंबात आहात तोपर्यंत कशाचीच भीती बाळगू नका. दादा, आता शनिवार तुमचा. आपण एक काम करूया, दादा तुम्ही रोज येता, ऑफिसमध्ये येता, आमच्यासाठी सगळी धावपळ करता, आम्हाला हवं नको ते बघता, पण यापुढे मात्र शनिवारी प्रत्येक जण आपापली कामं स्वतः करेल आणि तुम्हाला हवं नको ते बघेल. चालेल? सौरभ, तू काय मिस करतोयस ऑफिसला येऊन? मी काहीच मिस करत नाही. मला खूप छान वाटतं इकडे येऊन. दारातनं आत आल्या आल्या दिवसाची सुरुवात नाडकर्णींना हाय करून होते. भाऊ नाही त्यांना, घरचं सगळं आवरून ऑफिसला येतात ते. त्यांना बघितलं की माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स किती छोटे आहेत त्याची जाणीव होते. घोरपड्यांच्या जोक शिवाय दुपारच्या चहाला मजा येत नाही आणि लंच मध्ये रोहिणी त्यांची कॉन्ट्रीवरनं भांडण केल्याशिवाय दुपारच्या जेवण. दुपारच्या जेवणावरनं आठवलं, शेंडे काकू दुपारच्या जेवणानंतर चोरून चिक्की खातात, हो ना?
गेल्या 2 वर्षात त्यांच्याशी चोरून चिक्की खाण्यासाठी भांडण झालं नाही. घोरपड्यांच्या उचक्याशिवाय ऑफिस पूर्ण होत नाही आणि नाडकर्णींच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस शिवाय. हा, खूप यंग आहे तो, माझ्यापेक्षा लहान आहे, पण काय जबरदस्त नॉलेज आहे मॅडम. मला इन्व्हेस्टमेंटचे सगळे सल्ले हाच देतो. काय म्हणतो माहितीये, रिस्क है तो इश्क है ना. ऑफिस मधली सगळी माणसं माझी भरभरून काळजी घेतात. तुम्हाला सांगतो, कधी जर खोकला वगैरे आला ना ऑफिसला, दुसऱ्या दिवशी माझ्या हातात सुंठ गुळाच्या गोळ्या असतात. तुमच्या लक्षात आलं का? मी नकळत या सगळ्यांना ताई, काका, काकू, मावशी, वहिनी, आत्या हे सगळं कधी म्हणायला लागलो माझं मला कळलं नाही. सर आणि मॅडम म्हणून पर्क करावं असं नाही वाटत मला त्यांना. ही सगळी माणसं मॅडम माझ्या रक्ताची नसली ना तरी माझ्या हक्काची आहेत. हे माझं कुटुंब आहे. गेल्या 22 वर्षात मी कमावलेलं कुटुंब. खरं सांगायचं तर गेल्या 2 वर्षात मी या कुटुंबाला खूप मिस केलं. चंद्या, सौरभचं हक्काचं कुटुंब हे मंडळी मंडळी मंडळी, जसं दिसतं तसं कुठे असतं. 2 वर्ष कुटुंबात राहून सुद्धा पट्याच्या आयुष्यात इतकी पोकळी. त्याला कसला त्रास होतोय हे मला शोधावंच लागेल. भाऊजीने काल सुद्धा पैसे आणले नाहीयेत. 1 लाख रुपये देणार आहेत का नाही कोणाच ठाऊक. दादा म्हणलाय ना देईल पैसे, देईल मग. ए, बटन लावतोयस ना, ते लाव. हा, भाऊजी येणार आहेत, त्यांना शर्ट तयार पाहिजे, कळलं? अप्पा, मला काय वाटतं माहितीये, मला असं वाटतं भाऊजी जमवाजमवच करत असतील पैशांची, है ना? तूच नाटकाचं तिकीट काढायला पाठवलंस ना त्याला. बटन तिकडे लक्ष. वा, खरं सांगू, खूप दिवस ना तुम्हाला नाटकाला न्यायचंच होतं. हळू. अगं, त्या दुष्ट स्त्रीनं दिलेला महाताप आहे हा. घ्या, आलात आमच्यावर फटक्यांचा वर्षाव करून. तुमचं मन नाही भरलं का? खरं सांगू का, नाही भरलो. आजच्या दिवसासाठी पुरे. हो ना, नशीबच आमचं. कसं आहे ना वल्ली, जसं वाकड्या माणसांना सरळ करण्यासाठी असे वाकडे मार्गच निवडावे लागतात. सौरभच्या आयुष्यात आलेली मुलगी जशी तुम्हाला बघवत नाही ना, तसंच तुमच्यासारख्या फुकट्याने सौरभचे पैसे फुंकलेले मलाही बघवत नाही. हे बघा, माझी मनस्थिती आता उदासीनतेकडून उद्विग्नतेकडे कलतीये. त्याचाच उपाय आहे हा. काय सांगताय काय? काय आहे? या, आणखीन एक पत्ता. अहो, शूरवीर मोरोपंत ना तुम्ही, घाबरताय कशाला? उघडा ना ती चिठ्ठी, उघडा. लोभाविष्टो नरो वित्तम वीक्षते न तू संकटम. हे काय आणलंय? अहो, आज न आजच्या पेपरला हा सुविचार आलाय. तर मोघ मार्थावरून हे तुमच्यासाठीच लिहिलं गेलं असं मला वाटलं. तुमचं संस्कृत चांगलं आहे ना, मग मला छान उकल करून सांगाल. हो आहे, माझं संस्कृत उत्तमच आहे. भाषांतर सांगतो, ऐका. लोभी माणसाला धन दिसतं, परंतु धन कमावण्याकरता लागणारे कष्ट हे दिसत नाहीत. अरे वा, सुविचार छान आहे हा. मावशीला तर मी बघून देणार.
एटीएम आलं. एटीएम आलं. हो का? दे. बस बस बस. ठीक आहे ना, मी करते उरलेलं काम. करताना दिसली पाहिजे मी. भाऊजी आला. या या या. अप्पा बरं वाटतंय का? तिकीट मिळाली? खूप गर्दी होती काउंटरवर. हा म्हणजे नाटक चांगलं असणार ना अप्पा. वेळ लागला लाईनीत पण तिकीट मिळाली. बघू. अगं बाई, पहिल्या रांगेतनं तिकीट मिळालंय. पप्पा तुमची पाठ धरली, पण मी काय म्हणते, जोर बैठका थोडी काढायची आहे. बसायचंच आहे तिकडे. या ना तुम्ही पण. अगं कसं शक्य आहे मला ते? माझ्या पाठीचा पार खुळखुळा झालाय. बघा वडापाव चुकेल तुमचा. त्या टिळक स्मारक मंदिरचा वडापाव म्हणजे वल्ले पाणी सुटलं मग तोंडाला. पण शरीर साथ देईना. त्याला हा बापडा काय करणार? म्हणजे मला एक माणसाची खिचडी करावीच लागणार आहे. काय म्हणालीस? नाही काही नाही. म्हणजे मी म्हणत होते की तुम्ही जर आलात तर 2 भांडी कमी पडतील ना घासायला. अगं बापाची इथं पाठ मोडलीये आणि तुला भांड्याची पडलीये? नाही मला काहीच पडली नाहीये. मला आपली भाऊजींचीच काळजी. पण एका माणसाची खिचडी करावीच लागणार आहे. वल्ले वल्ले अगं तुला काही लाज लज्जा शरम अगं किती आळस. गुड मॉर्निंग सर. हा पटवर्धन, अरे आपल्या ऑफिस मधला शिर्के येईल तुझ्याकडे. त्याच्याकडे जरा त्या इंटिरियरच्या फाईल्स देशील. हा त्याच्यावर अनामिका मॅडमच्या सह्या हव्यात. थोडं अर्जंट आहे. सर पण त्या फाईल्स तर कॉन्फिडेन्शियल आहेत. मला सर त्या कोणाच्या हातात द्याव्याशा वाटत नाहीयेत. मी जाऊ का? अरे तू स्वतःचा संडे का खराब करतोयस? काही इश्यू नाही सर, मी जातो. बरं ठीक आहे. गुड. मावशी येतो का? सौरभ अरे अरे काय कुठे निघाली स्वारी? ते अनामिका मॅडम कडनं सह्या घ्यायच्या त्याच्यावर. अनामिका मॅडम का? तरी रविवार आहे म्हटलं, एवढा नाचत नाचत कुठे चालला? मावशी ऑफिसचं काम आहे. काय वय रे तिचं? म्हणजे तिचं लग्न झालंय का तिच्यासाठी सुद्धा मुलं बघणं चालू आहे? अगं कुठून कुठे पोचलीस तू मावशी? नंतर मला नाटकाला जायचंय म्हणून जरा माझी गडबड आहे. तिच्याच बरोबर का? नाही मावशी, मी सचिन आणि वल्ली जातोय नाटकाला. हे लोडणं आहेच का तुझ्या गळ्यात? काय बोलतेस तू? हात डोकावून बघ किती खुश आहे वल्ली. मला पण इतकं बरं वाटतंय मी तुला काय सांगू. इथलं आठवतं आपण पण पूर्वी खूप जायचो नाही नाटकाला. किती दिवसात आपण गेलोच नाही. हो ना, सचिनच्या लग्नाच्या आधी आपण न चुकता जायचो नाही. चल की तू पण चल, मस्त नाटक बघू आणि नंतर आपल्या आवडीची तिखट भेळ खाऊन येऊ. चल. नको रे, पण तिकीट मिळेल का? नको नको, तुम्ही पोरं परत जा. तुला सांगू का, मी आलेलं त्या अवल्लीला आवडणार सुद्धा नाही. मावशी वल्ली म्हण की तिला. आणि तिकिटाची काळजी करू नको, आपण काढू ना एखादं, मिळेल एखादं अगं स्टॉल किंवा बाल्कनी मधलं. मी बसीन ना कोपऱ्यात आणि वल्ली काहीही बोलणार नाही. चल तू. मावशी. सोनिया, तू एवढा आग्रहच करतोयस तर आता मला नाटकाला यावंच लागेल. बघितलंस, हे असं आहे. तू ना इतकी डॅम्बिस आहेस. आई ग, किती दिवसांनी माझ्या लेकराच्या चेहऱ्यावर एवढा आनंद बघते. असंच असू दे रे बाबा. आता नाटकाला जायचं तर तयारी करावीच लागेल.
घ्या. अरे वा, आज भलतीच निवांत दिसतेस. आज काहीही काम ठेवलं नाहीये. आज फक्त कॉफी एन्जॉय करणार आणि तुमच्या बरोबर वेळ घालवणार, हाच अजेंडा आहे दिवसाचा. अगो बाई, म्हणजे आजचा दिवस कॅलेंडर मध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवायला पाहिजे. काही तुझा आई. ए सॉरी पण आज मी बिझी आहे. आज आमचा नाच आहे. मी येऊ तुझ्या बरोबर? अगं तशी काय हरकत नव्हती ग, पण एका मैत्रिणीच्या घरात आहे ग. मग उगीच गर्दी होते ना लोकांची फार. नाही तर मी तसं म्हटलंच असतं ग तुला माझ्या बरोबर चल म्हणून. आम्हाला काय आयता फोटोग्राफर मिळाला असता की ग. तू बस, मी तुझ्यासाठी पण कॉफी करून आणते, एकत्र पिऊ. बसा बस. आत्ता कधी नव्हे ते बसलेली दिसतीये मला. मी आणते कॉफी. आई करू दे मला कॉफी. राधा आले. यो व्हॉट्स अप ब्युटिफुल. नथिंग मच. ऐक ना, आपण तिघी आज भटकायला जाऊया का? मस्त कॉफी पिऊ, शॉपिंग करू. लेट मी टेल यू माय डिअर ममा, माझा अख्खा दिवस सुपर बिझी आहे. ओके, काय करणार आहेस तू दिवसभर? हितेन आणि मी टाइमपास करायला बाहेर चाललोय. ओ, आय थिंक तो येईलच आणि आता इतक्यात. सो मी आता चालले. बाय. राधा, आजीनी तुमच्या दोघींसाठी कॉफी केली आहे, ती पिऊया एकत्र. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. येस. वा, उत्कृष्ट झाली. थँक्यू. सॉरी, मी तुला जास्त वेळ द्यायचे. सॉरी, मी तुला थोडा कमी ऍटिट्यूड द्यायचंय. मम्मा युअर टर्न. कसली टर्न? सॉरी, मी तुझ्याकडून गुलामगिरी करू घेणार नाही असं म्हण ना. मी असा अजिबात म्हणणार नाहीये. ए अरे मम्मा, नॉट फेअर बर का. मला वाटलं आपलं पॅचअप झालंय ना आता. पण पॅचअप व्हायला आपलं ब्रेकअप कधी झालंच नव्हतं ना. आपलं लिव्ह इन रिलेशनशिप थोडंच आहे, आपलं तर जन्मोजन्मीचं नातं आहे ना. मम्मा, तू आहेस ना ग? हो बाळा. काय मग? यार तुझ्याकडे आधी केवढा वेळ असायचा. मी मिस करते ग ती फेस. हो ग राधा, मी पण. घर सांभाळणं, घर चालवणं, कमावणं, एक मूल वाढवणं, हे सगळं एकाच माणसाने करायचं म्हटलं की थोडी ऍडजस्टमेंट तर करावी लागेल ना. हे अगं, हा थरथरतोय. बाय जी. बाय. बाय. तिचं काहीतरी चाललंय ग. चालू दे ना, करू दे. एरवी तुम्ही दोघी मला ओरडत असता, वेळ देत नाहीस. आज देतीये वेळ, तर तुम्हा दोघींकडे वेळ नाही. अन्वय बघ, प्रत्येक जण आपापला विरंगुळा शोधत असतो. कोण कुणासाठी आणि कशाला थांबेल. आता मला माझ्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप आहे, राधाला हिते नाही. मग तू सुद्धा जा तुझ्या एखाद्या मित्राबरोबर. माझा कुठला मित्र? का पट्या आहे की त्याला भेट. काही एका लग्न झालेल्या मित्राचा रविवार कसा खाऊ मी? मॅरिड असला म्हणून काय बिघडलं? मित्र आहे ना तुझा तो.
मग काय हरकत आहे. करू का फोन पट्याला? पट्या तू